इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी तर स्वराज्य उभा केलं, पण 350 वर्षानंतरही दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आम्हाला कळत नाही. आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिव छत्रपती अजूनही जिवंत आहेत. जणू का इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती जन्मताच शिवराय ही 4 अक्षरं कोरूनच त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं, इतकी जादू या राजांची आहे. आज घडीला जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादे महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक उभारणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या सर्वोच्च मोठेपणाची सर्वोच्च साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. आताच्या भाषेत म्हणता आलं असतं, तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराच्या दर्शनासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं 4थं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुराने रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? आणि एक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशात. इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली आणि त्या वंगभंग चळवळीला गती मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. या प्रेरणा गीतानं बंगाल वासियांना प्रेरणा दिली आणि वंगभंग चळवळ यशस्वी झाली. जय असतो शिवराय. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली. या जातीविरोधी चळवळीला बळ मिळावं म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी तिथे एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. या नाटकामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. ती भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या भूमिकेनंतर अभिनेते गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. जे शिवराय अभ्यासतात, जे शिवराय अनुभवतात, ते शिवमय होतात. महाराजांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातनं उद्याच्या पिढीसाठी एक मूल्य दिलं, जो पिढ्यानपिढ्यांसाठी आदर्श झाला. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाण आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीने तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडीचं ठाणही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणू नाहीत, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं, बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज उभा केली, पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दिशी मागं वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही. त्याला तोशिष नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसांना इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आली. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी नवराज्य यांना जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकात. खर तर महिला दिन याच्यापेक्षा काय वेगळा असतो सांगा. शत्रूच्या स्त्रीला सुद्धा बहीण मानून चोळी बांगडीसाठी तिला नवराज्य जोडून देणारा राजा. महाराजांनी जे मूल्य दिलं, स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता, त्या स्त्रीत्वाचा मान राखलाच पाहिजे. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्याच्या लाल महालात झाला. वाऱ्यासारख्या आलेल्या महाराजांनी शाहिस्ताखानाची बोटे छटली आणि राजे तीरासारखे निघाले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर क्या हुआ, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच,
पण जर चुकून तसं काही घडलं असेल, बेफिक्र राहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच त्याची काळजी घेतील. कोण सांगतोय? शाहिस्ता खां. महाराजांचं हे चारित्र्य, हेच तर राष्ट्राचं चरित्र झालं. अर्थात शाहिस्ता खानाच्या मुलीला कुणीच हात लावला नव्हता. छाप्याच्या भीतीमुळे ती तिथंच लाल महालात एका पिंपात लपून बसली होती. ती सापडली नंतर. शाहिस्ता खानानं स्वतःच्या डायरीमध्ये, जिचं शाहिस्ता खान बुर्जी असं नाव आहे, त्यात हे सगळं लिहून ठेवलंय. पण शत्रूच्या मनात सुद्धा महाराजांची काय प्रतिमा आहे हे एक उदाहरण आम्हाला सहजपणे सांगून जात. 350 वर्षापूर्वी महाराजांनी राज्य उभा केलं. शून्यातनं राज्य उभा केलं. हाताशी काही नसताना राज्य उभा केलं. ना सैन्य, ना संपत्ती, ना साधन, पण तरीही राज्य, स्वराज्य, लोककल्याणकारी स्वराज्य. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा, मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुम तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? जो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कन्वर मुंगी ध्येय गाठते ना, मग अडचण काय आपल्याला? काय आहे महाराजांकडं? वयाच्या 12व्या वर्षी शहाजीराजे मासाहेब जिजाऊनी शिवरायांना ध्येय दिलं. ठरलं शहाजीराजे मासाहेबांचं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांसोबत कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकात राज्य उभा करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात जातील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांसोबत पुण्याकडे निघाले. जातेवेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघाले. एका पित्या